Good evening, all of you. Good evening. Homework केले सगळ्यांनी? Homework केले का सगळ्यांनी? आवाज कमी करू, सगळ्यांचे आवाज म्यूट. आपले आवाज म्यूट करा, आपले माईक म्यूट करा. त्याला 10वा घटक घ्यायचा आहे गुणाकाराचा. चला, दिसतोय सगळ्यांना? फळा दिसतोय का? फळा दिसतोय का सगळ्यांना? काही अडचण? थंब करा. दिसतोय सगळ्यांना व्यवस्थित? ओके, व्हेरी गुड. प्रश्नांची उत्तरं देत जा, थंब करत जा. ओके. आता आज आपण घेणार आहोत 10वा घटक गुणाकार. घटक 10वा. काल तुम्हाला गुणाकाराविषयी काही माहिती सांगितली आहे. काल बरेच जण नव्हते. काल सण होता, राखी पौर्णिमा होती, हो की नाही? त्याच्यामुळे काल खूप जण, कमी जणांनी जॉईन केलेलं आहे. असं करू नका, सगळ्यांनी जॉईन व्हायचंय. सण जरी असला तरी अभ्यासाला सुट्टी द्यायची नाहीये. आपण खाय प्यायला सुट्टी देतो का? नाही. टीव्ही बघायला सुट्टी देतो का? नाही. झोपायला सुट्टी देतो का? नाही. सण असताना आपण सगळं करतो, हो की नाही? मग अभ्यासाला तरी का बरं सुट्टी द्यायची आहे? हो की नाही? बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे शक्यतो ऍबसेंट राहत जाऊ नका. सगळ्यांनी आपला रोजचा क्लास अटेंड करत जा. ओके. तुम्ही सगळे शहाणे आहात. एक जरी तुमचा क्लास मिस झाला तरी तुमचं खूप नुकसान होणार आहे. आता काल मी बऱ्यापैकी गोष्टी सांगितल्या गुणाकाराच्या. अगोदरचा एक एक्सरसाइज आपलं झालंय, तुमचं ते बुडालं मग आता. ओके. तरी पण काही बेसिक गोष्टी परत एकदा सांगते, लक्ष द्यायचं सगळ्यांनी. आर यू रेडी ऑल ऑफ यू? कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यावर उत्तर किती येतं? 0 येतं. मग ती कितीही मोठी संख्या असू दे, 5 अंकी असू दे, 6 अंकी असू दे, किंवा कितीही मोठी असू दे, त्याला जेव्हा आपण 0ने गुणतो तेव्हा गुणाकार हा नेहमी 0 येत असतो. त्याचप्रमाणे हा पहिला नियम आहे. आणि दुसरा नियम आहे, कोणतीही संख्या असू द्या, कितीही मोठी असू द्या, लहान असू द्या, काही असू द्या, त्याला जेव्हा आपण 1 ने गुणतो तेव्हा उत्तर तीच संख्या येते. 980987 हे 2 लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर कोणतीही जर संख्या असेल आणि त्याला कोणत्याही दशक किंवा शतक संख्येने, कितीही मोठी जरी संख्या असेल, समजा इथं 8 आहे आणि एवढे 0 आहे, मग काय करायचं? फक्त ज्या नंबर्स असतात त्यांचा गुणाकार करायचा. 8 त्रिक किती होतात? 24. आणि पुढे जेवढे शून्य आहेत ते मोजून लिहायचे. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. कळाले? एवढ्या 2-3 बेसिक गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर गुणाकार खूप सोपा आहे. ठीक आहे. आता बघा, अजून एक गोष्ट. आता समजा इथं 25 आहे, त्याला मल्टिप्लाय बाय 7 केलं, बरोबर आहे? आता 25 7 किती झाले बघा? 7 5 35, 7 आले 3, 7 दुणे 14, 15 16 17, बरोबर आहे? ह्या 25 ला आपण काय म्हणणार आहोत? ह्याला म्हणायचं गुण्य, ह्याला म्हणायचं गुणक, आणि ह्याला म्हणायचं गुणाकार. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. गुण्य आणि गुणाकार ह्याच्यामध्ये गफलत करायची नाही. 7 ने आपण गुणतो म्हणून ह्याला गुणक म्हणायचं, आणि 25 ला काय म्हणायचं? गुण्य म्हणायचं. आता अजून एक गोष्ट बघा, गुण्य गुणिले गुणक बरोबर गुणक गुणिले गुण्य.
एकच येतो, इक्वल येतं. म्हणजे कसं आता बघा, 3 आहे, ह्याला 2 मी गुणलेले, बरोबर आहे. 3 दुणे किती झाले? 6. आता हे 3 काय आहे? गुण्य आहे. आणि 2 काय आहे? गुणक आहे. आता समजा गुण्य गुणिले गुणक केलं किंवा गुणक गुणिले गुण्य केलं तरी उत्तर काय येणार आहे? दोघांचं सारखंच आहे. 3 नी 2ला गुणलं काय आणि 2 नी 3ला गुणलं काय? उत्तर काय येणार आहे? नेहमी सारखंच येणार आहे. 7 5 35, बरोबर आहे. आणि 5 7 35, कळलंय का? 6 पंचे 30, 5 7 30. त्या 3-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे आपल्याला गुणाकार सोपा जातो. पहा, अजून एक गोष्ट पहा. आता समजा ही संख्या आहे, बरोबर. आता ह्याला गुणिले मी 57 केलं. हे गुणक आहे आणि गुण्य आहे. आता जेव्हा आपल्याला 4 ऑप्शन्स देतात, बरोबर आहे, तर आपलं उत्तर झटकीपट आपल्याला जपायचं असेल, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि तुम्हाला आपलं उत्तर चूक आहे का बरोबर आहे, तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर काय करायचं? हा शेवटचा 7 आणि हा शेवटचा 5, ह्याचा गुणाकार किती येतो? 7 5 35, बरोबर ना. त्याचा एकक स्थानचा अंक काय? 5 आहे. म्हणजे खाली उत्तरामध्ये जेव्हा आपण ह्याची बेरीज करणार आहोत, इथला शेवटचा अंक जो आहे एकक स्थानचा, ह्या दोघांच्या गुणाकाराची जी एकक संख्या आहे ती येते. समजा आता तुम्हाला 2-4 ऑप्शन दिले, समजा आता इथं आहे 3, समजा असं काहीतरी आलेलं आहे. 492 आहे, 15,328 आहे, 15,325 आहे, बरोबर. ह्या 3 पैकी ऑप्शन तुम्हाला शोधायचा आहे गुणाकाराचं, एखादा गुणाकार आहे समजा आणि तुमच्याकडे वेळ नाहीये, वेळ संपत आलाय. मग काय करायचं? 5 7 किती होतात? 35. एकक स्थानी 5 आहे. मग इथं 5 कुठे आहे? तिथं आहे. मग हे आन्सर करेक्ट आहे. म्हणजे हे फास्ट ट्रॅक, ज्याला आपण म्हणतो पटकन आपल्याला एखाद्या गोष्टीचं उत्तर काढायचं असेल तर आपण असं करायचं, पूर्ण गुणाकार न करता करायचं. समजा आता अजून एखादा ऑप्शन आहे, तिथं पण 5 आहे, मग काय करायचं? मग अशा वेळेस मात्र आपल्याला पटकन गुणाकार करावा लागणार आहे. ओके, समजल्यात काही गोष्टी? आता पहा पुढे. आता आपण एक्सरसाइज सुरुवात करणार आहोत. पहा, स्वाध्याय आहे 10.1. सगळ्यांना दिसतंय? फळा सगळ्यांना दिसतोय का? काही अडचण असेल तर मला कमेंट मध्ये करत जा, सांगत जा. 10.1. ओके, लिहा बरं. पहिलं गणित काय आहे? पहा, आता हे गणित दिलेलं आहे, बरोबर आहे. तुम्हाला मगाशी पहिला जो नियम सांगितला नाही की कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यावर उत्तर 0 येते, बरोबर आहे. मग आता याचं उत्तर किती येणार आहे? आपण ऑप्शन मध्ये बघायची गरजच नाही, 0 येणार आहे. पटकन ऑप्शन मध्ये बघायचं आणि ऑप्शन नंबर किती आहे याचा? 3, बरोबर आहे. तुम्हाला माहितीये का आपल्या स्कॉलरशिप मध्ये गणितासाठी किती प्रश्न विचारलेले असतात? 50 प्रश्न विचारलेले असतात आणि प्रत्येकाला 2 गुण असतात, म्हणजे जवळपास 100 गुण आहेत, बरोबर आहे. एका याला 2-2 मार्क आहेत, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर आपल्याकडे वेळ किती असतो तुम्हाला माहितीये? 1.5 तास असतो, बरोबर आहे. मग 1.5 तास म्हणजे 90 मिनिटं आहे आणि 90 मिनिटांमध्ये तुम्हाला 50 प्रश्न सोडवायचे. किती प्रश्न सोडवायचे? 50 प्रश्न 90 मिनिटांमध्ये, बरोबर आहे. म्हणजे एका प्रश्नाला 2 मिनिटं पण येत नाहीत. 2 मिनिटं म्हणल्यावर किती झाले? 100 मिनिटं. पण आपल्याकडे किती आहेत? 90 मिनिटंच आहेत. म्हणजे 2 मिनिटापेक्षा पण कमी कालावधी आपल्याकडे आहे, बरोबर आहे. मग आपल्याला काय करायचंय की जे असे सोपे प्रश्न असतात तिथं काही सेकंदच लागतात आपल्याला उत्तर द्यायला, बरोबर. आता आपल्याला माहिती आहे 0च येणार आहे. किती सेकंद लागले? 2 सेकंद पण नाही लागले. मग हा वेळ वाचवायचा आणि जे अवघड गणित असतात त्याच्यामध्ये तो जो वेळ आहे तो आपण तिथं काय करायचंय? वापरायचा आहे. ओके, पहा. आणि पटपट केलं म्हणजे आपला वेळ पण वाचतो. पटपट पण करायचे आणि बरोबर पण करायचे. आता दुसरं गणित पहा, लिहून घ्या बरं. सगळ्यांनी लिहून घ्यायचं. 2 संख्यांचा गुणाकार
10,000 असून दोन संख्यांचा गुणाकार 10,000 असून गणित लिहायचं आहे तुम्ही गुण्य व गुणक गुण्य व गुणक मधील फरक 0 आहे मधील फरक 0 आहे तर गुण्य कोणता आहे तर गुण्य कोणता आहे आता इथं जे ऑप्शन दिलेले आहेत पहिला ऑप्शन आहे 100 दुसरा आहे 1000 तिसरं आहे 10 आणि चौथं आहे 10,000 पहा दोन संख्यांचा गुणाकार आता त्या दोन संख्या आपल्याला माहित नाही गुण्य आणि गुणक आहे बरोबर आहे आणि त्या दोन संख्यांचा आता इथं एक संख्या आहे इथं एक संख्या आहे बरोबर आहे की गुण्य आणि गुणक आणि त्यांचा गुणाकार किती आहे 10,000 आहे बरोबर आहे गुणाकार दिलेला आहे दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे गुण्य आणि गुणक यांच्यामधील फरक 0 आहे मग आता फरक 0 आहे म्हटल्यानंतर काय येईल की बाबा दोन्ही संख्या सारख्या आहेत फरक म्हणजे वजाबाकी आता बघा 5 गुणिले 5 बरोबर 25 झाले पण ह्या दोघांमधला फरक किती आहे 5 वजा 5 किती झाले 0 मग जेव्हा फरक 0 आहे असं म्हणतात तेव्हा दोन्ही संख्या काय असतात सारख्या असतात बरोबर आहे मग आता 10,000 ही जी संख्या आहे तुम्ही जर नीट पाहिलं हे दोन दोनचे गट करायचे म्हणजे आपल्याला लक्षात येईल की समजा आता मी बघा इथे हे 100 आहे 100 गुणिले 100 असं जर मी केलं या एक एकचा गुणाकार एक आला पुढे 4 शून्य 1 2 3 4 बघा 100 मधनं 100 गेले 0 आलं म्हणजे मग आपलं उत्तर काय आलं 100 ओके म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर ओके कळलंय सगळ्यांना ठीक आहे ज्यांना नाही कळलं त्यांनी पण लक्ष द्यायचंय ज्यांना कळालेलं आहे त्यांची उत्तर येतात ओके पण ज्यांना नाही कळालंय त्यांच्यासाठी मी डबल समजून सांगत असते त्यांनी लक्ष द्यायचंय असं नाही की आता हुशार मुलं आहेत त्यांना पटकन आलं ऑप्शन नंबर 1 सांगितलं चला आता पुढचं बघू असं आपण कधीच करणार नाही आहोत सगळ्याच मुलांना येतं अशातला भाग नाही तर हे एक्सप्लेनेशन जे आहे ज्यांना काही कळालेलं नाही अर्थ कळाला नाही त्यांच्यासाठी असतं पुढचा आता गणित मोठे लिहून घ्यायचं कंटाळा करायचा नाही गणित लिहून घ्यायचं आहे पहा गुणाकार करताना जो गुण्य मानला जो गुण्य मानला तो शिवांगीने गुणक म्हणून घेतला बघत बसायचं नाहीये तुम्ही पण वही मध्ये लिहायचंय मला कळतंय कोण लिहितंय कोण कोण नाही दिसतंय मला तो शिवांगीने पहा गुणाकार करताना शमिताने एक शब्द राहिलाय शमिताने जो गुण्य मानला तो शिवांगीने गुणक म्हणून घेतला आणि शिवांगीने जो गुण्य मानला तो शमिताने
गुणक म्हणून घेतला. गुणक म्हणून घेतला तर दोघींच्या गुणाकारात किती फरक आला? तर दोघींच्या गुणाकारात किती फरक आला? बघा परत एकदा. गुणाकार करताना शमिताने जो गुण्य मानला तो शिवांगीने गुणक म्हणून घेतला आणि शिवांगीने जो गुण्य मानला तो शमिताने गुणक म्हणून घेतला. तर दोघींच्या गुणाकारात किती फरक पडला? आता बघा, शमिता खूप सोपं गणित आहे, पण मी परत एकदा सांगते तुम्हाला. शिवांगी बरोबर आहे, शमिता आणि शिवांगी. काय केलं? शमिताने जो गुण्य मानला तो शिवांगीने गुणक घेतला. म्हणजे बघा आता इथं आपण इथं अगोदर काय करतो, समजा इथं मी 5 घेतले आणि गुणिले इथं 2 घेतले, पण हेच उलट शिवांगीने इथं काय केलं, इथं 2 घेतले आणि इथं 5 घेतले. म्हणजे हिने जो गुण्य घेतला आहे तो हिने गुणक घेतला आणि ह्याने जे गुणक घेतलाय तो इथे हिने गुणक घेतला. तर दोघांचा जो गुणाकार आहे याच्यामध्ये काही फरक पडलाय का? नाही, काहीच फरक पडलेला नाहीये. बरोबर आहे ना? मग ऑप्शन काय येणार? 2 पटीचा, 3 पटीचा, 4 पटीचा. तर फरकच पडला नाही. फरकच पडला नाही. व्हेरी गुड दिगंबर पाटील, व्हेरी गुड. समर्थ, म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. काय आन्सर? फरक पडला नाही. ओके, खूप सोपं आहे. आता गणित एवढं मोठं दिसतंय तुम्हाला. कधी कधी काय असतं माहितीये का, गणित दिसायला खूप मोठं दिसतं पण ते खूप छोटं असतं आणि खूप सोपं असतं. म्हणून वाचताना कधी गोंधळ करायचा नाही. मला समजणार नाही वाचायच्या अगोदरच गिव्ह अप करायचं नाही. वाचायचं, सोडवायचा प्रयत्न करायचा. आहे का बरं याच्यात काही अवघड? काहीच नाही, खूप सोपं आहे. पण वाचताना असं वाटतं किती गोंधळ आहे याच्यामध्ये, काहीच कळत नाहीये. म्हणून काय करायचं, हळूहळू एक 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 ओळ वाचायची आणि त्याप्रमाणे करत जायचं. म्हणजे काय होतं, आपल्याला उत्तर काढता येतं. कारण का माहितीये का, गणित विषय कसा आहे? कसा आहे गणित विषय? सोपा. पुढे चौथं गणित पहा. 39,735 गुणिले 4 अधिक, परत एकदा 39,735 गुणिले 6 बरोबर किती? काढा बरं उत्तर. कोण काढते बघू बरं आता. कसं कसं काढताय? ऑप्शन नंबर सांगा. गुणाकार आहे, साधा गुणाकार आहे दोन संख्यांचा आणि त्याची बेरीज करायची आपल्याला, हो की नाही? बरोबर. गुणाकार करताना घड्याळाकडे लक्ष ठेवायचं. आपल्याला किती वेळ लागतो ते पाहायचंय. एकाने उत्तर दिलेले शरयूनी. व्हेरी गुड शरयू. वेदिकाचं पण आलेलं आहे. व्हेरी गुड वेदिका. विराज, व्हेरी गुड. समृद्धी, व्हेरी गुड. श्रेयस, व्हेरी गुड.
समर्थ व्हेरी गुड. आता बघा तुम्ही इथं काय केलंय. खूप सोपी पद्धत आहे. आता जर नीट तुम्ही निरीक्षण देऊन पाहिलं तर तुम्हाला ह्या दोन संख्या सारख्या दिसत आहेत. लक्ष द्या, आपल्याला गुणाकार करत बसायचं नाहीये इथं. लक्ष द्या बरं, मी काय सांगते सगळ्यांनी. तुम्ही काय केलं, ह्याचा गुणाकार केला असेल मग ह्याचा गुणाकार केला आणि मग बेरीज केली, हो की नाही? असंच केलंय ना? असं करा. हा, ह्याचा गुणाकार केला मग ह्याचा गुणाकार केला मग बेरीज केली, हो ना? हो ना? ओके. आता मी अजून एक दुसरी सोपी पद्धत सांगते बघा काय करायचं. इथं नीट बघायचं, ह्या दोन्ही संख्या सारख्या आहेत मग ह्या कॉमन काढायची. ही संख्या दोघांमध्ये कॉमन आहे म्हणून एकदा लिहायची आणि इथं 4 अधिक 6. इथं काही नसतं म्हणजे गुणाकार असतो. मग हे लिहायचं आणि 6 आणि 4 किती झाले? 10. आता करा 10 ने गुणल्यावर आलं का उत्तर? बघा बरं, ही मेथड सोपी वाटते का? तुमचं गुणाकाराची मेथड सोपी वाटते? कोणती मेथड सोपी वाटते? ही सोपी आहे का नाही? सोपी आहे का नाही? हे काय बघा, हे एक दिलेलं आहे, हे एक दिलेलं आहे. ह्याचा वेगळा वेगळा गुणाकार करत बसायचा नाही, ह्याच्यामध्ये वेळ घालवायचा नाही. नीट निरीक्षण करायचं, दोघांपैकी कोणती संख्या सारखी दिसते तर ही संख्या सारखी दिसते मग ही एकदाच लिहायची, दोघांमध्ये कॉमन काढायची आणि 4 अधिक 6 ह्या दोघांची बेरीज केली. बेरीज केल्यावर किती आली? 10. ह्याला 10 ने गुणल्यावर परत 10चा गुणाकार करत बसणार आहोत का आपण? नाही. ह्याला 1 ने गुणल्यावर तीच संख्या पुढे 1 शून्य म्हणून 0 दिला, हो की नाही? आलंय का लक्षात? समजलंय सगळ्यांना? उत्तर सोपं आहे. मग आन्सर किती आहे? तर ऑप्शन नंबर आहे 3 इज द करेक्ट आन्सर. ओके. आता बघा ह्याच्यासाठी मी अजून एक गणित देते बरं का. पहा, आता समजा इथं सरावासाठी बरं का. आता करा बरं, सांगा बरं काय उत्तर येईल? कोण देत आहे 1 नंबरला आन्सर? मी सांगितलेल्या मेथडनी करा, गुणाकार करत बसवू नका. हा, आदित्य रमेश शिंदे हुशार लेकरू आहे बघा. मस्त पटकन उत्तर दिलं आदित्यने आमच्या. व्हेरी गुड आदित्य. साई जाधव, मी ऑप्शन नंबर नाही विचारलाय, मी हे दुसरं गणित घेतलंय. मला ह्याचं उत्तर पाहिजे जे सरावासाठी मी एक वेगळा प्रश्न दिला आहे. सप्तपूर्वा देसाई, व्हेरी गुड बेटा. साई जाधव, हा आता आला 980. व्हेरी गुड. हा ओके. आता तुम्हाला कळालंय मला. अजून एक घेते बघू. आता आता कोणाला येते अजून एकदा बघू आपण. खरं बरं आहे, खरं बरं आहे. खूप सोपं आहे, मगच सारखंच आहे. सराव महत्वाचा असतो. सराव केल्याने गणित सोपं जातं. व्हेरी गुड आयुष, गुड गुड. हा, स्वराज माने, व्हेरी गुड. थोडस आपल्या कल्पनाशक्तीवर वाव द्या, थोडासा विचार करा. रेहान, व्हेरी गुड.
काय करायचं आता इथे आपल्याला? श्रेयस व्हेरी गुड. 3 8 5 6 मग अशी सांगितलं कॉमन काढले 40 प्लस 60 केले बरोबर आहे. मग काय झालं 3 8 5 6 आणि इथं झाले 100. मग इथं 3 8 5 6 आणि पुढे 2 शून्य आहेत म्हणून 2 शून्य दिले आपण. ओके नाही विराज व्हेरी गुड बेटा. समृद्धी येते का लक्षात? गडबड गोंधळ करायचा नाही, शांत चित्ताने करायचं. समर्थ व्हेरी गुड. हा ठीक आहे कळालं आता बऱ्यापैकी झालं. आपण 2-4 सराव घेतले याच्यावरचे. आता पुढचं पाहू. कितवं गणित आहे आता? 5वं. बघा करा बरं आता हे पटकन. इथं शून्य आहे. माशास काय करायचं? 11 पटकन म्हणायचं आणि 1 शून्य देऊन टाकायचं. बरोबर. शरयू व्हेरी फास्ट बेटा. गुड गुड. प्रांजल शरयू समर्थ व्हेरी गुड. करेक्ट आहे वेदिका. साई जाधव श्रावणी इचके व्हेरी गुड. श्रावणी व्हेरी गुड बाळा. विराज आदित्य. हा पार इथं काय करायचं? मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याला मी किती गुणणार? अगोदर 11 गुणणार बरोबर आहे. हा शून्य आपण नंतर देऊ. हा आता इथे काय नाही बघा 11 1 11 चला 1 इथे शून्य म्हणून 1 तसाच लिहिला. परत 11 1 11 आपण 1 शून्य त्याच्यावरती ऍड करणार म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. आले का आन्सर सगळ्यांचं? ओके व्हेरी गुड. पुढे 6वं गणित. गणित विषय सोपा आहे तर लक्ष द्यायचंय आपल्याला. आपल्याला सोपा करायचा आहे तो. 7वं. पटपट ज्या मेथड तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या वापरायच्या आहेत. आता इथे जी शून्य सोडून ज्या संख्या आहेत की नाही त्याचा गुणाकार करायचा आणि मग शून्य किती आहेत? 2 आहेत. म्हणजे आन्सरच्या पुढे 2 शून्य द्यायचे. करा बरं पटकन. आता उत्तर तुमच्याकडनंच अपेक्षित आहे. साधे साधे गुणाकार आहेत. प्रांजल आयुष यशस्वी पहा. आता ह्याच्यामध्ये परत एकदा फास्ट कसं सोडवायचं सांगते. लक्ष द्या. हा ठीक आहे लक्ष द्या. रेहान चुकतंय उत्तर. नीट पहा. नीट आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. लक्ष द्या मी काय सांगते. इथं 2 शून्य आहेत की नाही. आता इथे बघा तुम्हाला ऑप्शन मध्ये मी आता ऑप्शन लिहिते म्हणजे तुम्हाला अजून पटकन कळेल. बघा पहिलं ऑप्शन जे आहे 44780. दुसरं ऑप्शन आहे 4478000. थर्ड ऑप्शन आहे 4478000 आणि फोर्थ ऑप्शन आहे 4478. बरोबर आहे. आता तुम्हाला गुणाकार न करता पटकन उत्तर पाहिजे. हा आता इथं बघा ह्याच्यामध्ये 2 शून्य की नाही.
बरोबर आहे की नाही? लक्ष द्या, इथं 2 शून्य आहे म्हणजे आन्सर मध्ये 2 शून्य पाहिजे, हो की नाही? मग आता इथं 2 शून्य कुठे कुठे दिसतात? इथं नाहीये म्हणजे हे उत्तर येत नाही. इथं दिसतायत, इथं दिसतायत, इथं नाहीये म्हणजे हे पण नाही. बरोबर आहे? आता हे दोन केले, आता हे दोघांपैकी आहे, इथं 2 शून्य आहे, इथं 2 शून्य आहे. त्याच्यानंतर काय करायचं? 5 ने 6 ला गुणायचं. 6 पंचे किती होतात? 30 होतात. म्हणजे इथे 3 अजून एक शून्य आलेलं आहे. बरोबर आहे? अजून एक शून्य कुठे आहे? तिसरा शून्य इथं दिसतोय आपल्याला. म्हणजे हे आन्सर करेक्ट आहे आणि हे रॉंग आहे. बघा, गुणाकार न करता आपण गेस केलं का नाही? असं गेस करायला शिका हळूहळू. मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला पहिल्यापासून का सांगितलं नाही? कारण हळूहळू तुमचा सराव व्हावा त्याकरता. हे 2 शून्य आहेत म्हणून 2 शून्य दोन्हीकडे हे एलिमिनेट करून टाकायचे आपण. ह्या 2 पैकीच उत्तर आहे. मग परत ह्या दोघांचा गुणाकार केला 5 7 30. 30 म्हणलं तर इथं परत अजून एक शून्य, मग अजून एक शून्य इथं आहे. म्हणून ऑप्शन नंबर सेकंड आहे. ओके समृद्धी, कळालंय? व्हेरी गुड. अजून एक सांगते, बघू कोणाला येते, पटकन सांगायचं. बरोबर. कोणतं ऑप्शन येतंय? आयुषने पाठवलंय. स्वराज, नीट कर. समर्थ, समृद्धी, नीट करा बरं जरा. तुम्हाला असं वाटत नाही का तुमचं काही चुकतंय म्हणून? मी मगाशी कसं सांगितलं तसं इथे 2 शून्य, इथे 1 शून्य, बरोबर आहे? मग आन्सर मध्ये 3 शून्य कुठे दिसतात तुम्हाला? आता हे तर गेलं, हे पण गेलं. 3 शून्य ह्या दोघांमध्ये तुम्हाला दिसतात, बरोबर आहे? त्याच्यानंतर 6 आणि 5 ला गुणा. 6 पंचे किती झाले परत? 6 पंचे किती झाले? 5 7 किती? 30 झाले. म्हणजे अजून एक शून्य आलं, म्हणजे 4 शून्य आले, म्हणजे हे कट झालं. म्हणजे आन्सर किती आलं? ऑप्शन नंबर 2. आयुषने करेक्ट आन्सर दिलाय. फक्त लक्ष द्यायचंय, बसायचं नाहीये, सोडवायचं आपल्याला. हा, ओके. दुसरं काय कळालंय तुम्हाला? हा, ऑप्शन नंबर सेकंड इज द करेक्ट आन्सर. गडबड करायची नाही, विचार करायचा आहे आणि मग सोडवायचं आहे. आठवणी आता जिथं गरज आहे तिथं मी जास्त सराव घेणार आहे तुमचा. एका संख्येला आठवणी. एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणणे. तेव्हा गुणाकार, तेव्हा गुणाकार 39 ने वाढला. 39 ने वाढला तर ती संख्या कोणती? तर ती संख्या कोणती? When we multiply the two numbers, first of all we multiply by 5. Instead of 5 we multiply by 8.
then the multiplication is increased by 39. And what is the number? एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी किती ने गुणलंय? 8 ने गुणले, बरोबर. आता इथं जे ऑप्शन आहे तर ते आहेत, पहिला आहे 14, इथं आहे 12, इथं आहे 13 आणि इथं आहे 15. एका संख्येला 5 ने, आता ती संख्या कोणती आपल्याला माहिती नाही, बरोबर. ही संख्या आहे, इथं मी 5 ने गुणलं, इथं काहीतरी गुणाकार आला आणि त्याच संख्येला 5 च्या ऐवजी मी 9 ने गुणलं, सॉरी 8 ने गुणलं. तर इथला जो गुणाकार आहे हा ह्याच्यापेक्षा 39 जास्त आहे. तर ती संख्या कोणती? आता आपण इथं काय करायचंय? गुणाकार करून बघायचंय पटपट. आता बघा, आता आपण 14 समजा आपण घेतलं, बरोबर आहे. 14 मल्टिप्लाय बाय 5, 14 मल्टिप्लाय बाय 8. आता तुम्हाला जर टेबल येत असतील तुम्ही पटपट करणार. 14 पंचे 70, 14 8 किती? 14 8 किती? पटकन कमेंट करा. किती? 12 असेल. मग आता 112 मधून 70 गेले, 39 उरतात का? नाही. इथे आपल्याला धडधडीत 2 दिसतोय, म्हणजे जास्त पुढे जायचंच नाही, हे रॉंग आहे, बरोबर आहे. आता आपण पुसू, बरोबर आहे. आता बघा, 12 गुणिले 5, 12 गुणिले 8, 12 पंचे 60, 12 8 96, 96 वजा 60. लगेच लक्षात येते इथं 6 आहे, आपल्याला 39 पाहिजे. पण हे पण लगेच घ्यायचं नाही, पूर्ण करत बसायचं नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे, बरोबर आहे ना. 13 मल्टिप्लाय बाय 5, 13 मल्टिप्लाय बाय 8. आपल्या जर पाडे पाठ असतील तर पटपट होणार. 3 पाची 65, 3 8 सांगा बरं, 4 दरसे. मग आता 104 वजा 65. 4 मधनं 5 जात नाही म्हणून 14 मधनं 5 गेले, इथं आले 3, इथं आले 9, 9 मधनं 6 गेले 3, आलं की 39. आलं की नाही 39? म्हणजे कितीने केल्यावर 13. ऑप्शन नंबर किती आलं? 3. समर्थ करेक्ट आन्सर दिलेला आहे. कळालंय का? फटाफट करायचंय आपल्याला. 30. श्रावणी व्हेरी गुड बाळा. चला आता पुढचं गणित वाचायचं, त्याचा अर्थ समजून घ्यायचा, हळूहळू वाचायचं आणि स्टेप बाय स्टेप जायचं. गणितामध्ये स्टेपला महत्व आहे. पुढे 9वं गणित. 5 अंकी सर्वात लहान संख्या. 5 अंकी गणित लिहिताय का सगळे? 5 अंकी सर्वात लहान संख्या आणि 3 अंकी सर्वात मोठी संख्या आणि 3 अंकी सर्वात मोठी संख्या. यांचा गुणाकार किती? हा प्रश्न परत एकदा. 5 अंकी सर्वात लहान संख्या आणि 3 अंकी सगळ्यात मोठी संख्या यांचा गुणाकार किती? खूप सोपं आहे, आपल्याला ह्या अगोदर झालेला आहे. 5 अंकी सगळ्यात लहान संख्या म्हणजे कोणती झाली? बरोबर आहे. 1 2 3 4 5. 5 अंकी सर्वात लहान आणि 3 अंकी सगळ्यात मोठी 999. आता गुणाकार तुम्हाला मग काही सांगितलं, तिघाचा गुणाकार 999 येणार आणि पुढे हे 4 शून्य, 1 2 3 4. कोणता ऑप्शन आहे बघा बरं, आहे का ऑप्शन? ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. ओके समर्थ, व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 1. कळलंय का? आता किती वेळ लागला बरं ह्याला मला सांगा? 10 सेकंद, 15 सेकंद. आपण टाइम सेव्ह केला पुढच्या अवघड गणितासाठी. हे केव्हा होतं? जेव्हा काही ट्रिक्स आपल्याला माहिती असतात तेव्हा आपल्याला हे सगळं सोपं जातं, बरोबर आहे.
आता पुढचं बघा, 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येस 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येस दोन अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येने गुणले असता समसंख्येने गुणले असता गुणाकार किती येईल? खूप बेसिक गोष्टी जर आपल्याला येत असतील ना, गणितासारखा सोपा विषय कोणताच नाही आहे. बघा, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या माहिती आपल्याला, बरोबर आहे, 99,999. हा, याला 2 अंकी मोठ्यात मोठी. आता 2 अंकी मोठ्यात मोठी काय आहे? 99. पण आपल्याला काय म्हटलंय, नीट वाचायचं, 2 अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येने. आता ह्याच्या पुढची किंवा मागची, पुढची घेतली तर 3 अंकी येणार, मागची घेतली तर समसंख्या आली 98. गुणले असता गुणाकार किती? करा बरं गुणाकार आणि सांगा बरं आन्सर. गुणाकार करा. तर ऑप्शन आलेला आहे, आन्सर आले वेदिकाचं पण. स्वराज, श्रेयस, आराध्या, समृद्धी, श्रेयस, छान उत्तर देते तुम्ही सगळे, हुशार लेकरं सगळे, सही सरळ, व्हेरी गुड. विराज, हा, आता ह्याच्यामध्ये उत्तर जर तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं असेल, हा, तर काय येते बघा आता, 97,999,002 ऑप्शन नंबर 4 आलंय का उत्तर? ठीक आहे, कळालंय का सगळ्यांना? ओके, हा, समृद्धी, व्हेरी गुड, कळतंय सगळ्यांना? तू कळत आहे? ओके, आता आपण पुढचा एक्सरसाइज घेतोय 10.2. या 10.2 छोटासा आहे, पटपट करू आपण, सोपा आहे. पहा, पहिलं 27 शतक गुणिले 3 दशक वजा 5 एकक बरोबर किती? बघा, 27 शतक म्हणजे 27 गुणिले 100, बरोबर आहे, गुणिले 3 दशक, दशक म्हणजे दहानी, वजा 5 एकक म्हणजे एकनी, बरोबर आहे का? नीट गुणाकार आणि वजाबाकी हे चिन्ह व्यवस्थित द्यायचं आहे. आता इथे किती झाले? हे 2700 गुणिले काहीतरी 30 म्हणजे 300,
आता तुम्हाला मग अशी गुणाकार सांगितलं कसा करायचा. इथं 3 शून्य आहेत, मग आपण 3 शून्य पटकन दिले. 27चा जर पाढा तुमचा पाठ असेल, मी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय की पाढे पाठ करत चला म्हणजे आपल्याला सोपं जाईल. बरोबर आहे. 7, 8 हा झाला त्याचा गुणाकार आणि त्याच्यामधनं मी 5 वजा केले. 5 एकक म्हणजे 5 वजा केले. आता सांगा बरं गुणाकार ऑप्शन काय येईल सांगा बरं. 81,000 मधनं 5 गेले 80,995. नाही, 3 नंबरचा ऑप्शन नाहीये. प्रांजल, शरयू, व्हेरी गुड. सई, विराज, व्हेरी गुड. एक्क्याऐंशी 81,000 मधनं 5 गेल्यावर किती येतात. 80,995. ऑप्शन नंबर 4 श्रेयस, व्हेरी गुड. चला आता पुढचं गणित घ्यायचं. आपण पुढचं घेऊया. समृद्धी, व्हेरी गुड. पाहूया पुढचं. 3,450 गुणिले 20. 3,450 गुणिले 20 आणि 8,450 गुणिले 20 यांच्या गुणाकारातील फरक काढा. यांच्या गुणाकारातील फरक किती. पहा, 3,450 गुणिले 20 आणि 8,450 गुणिले 20 दोघांकडे 20 ने उरलेलं आहे. त्यांच्या गुणाकारातील फरक काढा. बघू बरं कोण काढतंय. कोणती ट्रिक वापरता येईल तुम्हाला बघायची आहे. मगाशी मी काहीतरी सांगितलंय तुम्हाला. आठ 8,450 आणि 3,450 मगाशी मी काहीतरी सांगितलं होतं. मला फरक विचारला आहे. वजाबाकी विचारली आहे. मगाशी जे सांगितलं होतं त्याचा आधार घेऊन परत एकदा सांगते तुम्हाला. गुणाकार करत बसायचं नाहीये. तर काय केलं मी. 3,450 गुणिले 20. हा इथं फरक विचारलाय म्हणून इथं आपण काय करायचं मायनस. परत 8,450 multiplied by 20. So what is the common of these? Is 20 is the common. 20 कॉमन काढले बरोबर आहे. आणि ह्या दोघांची वजाबाकी करायची. बघा 3,450 किंवा ठीक आहे 3,450 वजा 8,450. आपण असं लिहायच्या ऐवजी आपण असं लिहायचं की आपली बेरीज किंवा वजाबाकी आपल्याला जी आहे ती पटकन करता येईल. 3,450 बरोबर आहे. इथं 20 ला 20 लिहिले. 8,450 मधून 3,450 गेले म्हणजे किती राहिले 5,000 बरोबर आहे. आता याचा ह्याचा गुणाकार करा. 2 आणि 5 चा 5 जुने किती झाले 10 झाले. आता हे उरले शून्य किती. हा 1 2 3 4. 1 2 3 4. बघा बरं कोणतं ऑप्शन आहे. आन्सर नंबर 3. ऑप्शन नंबर 3 आले की नाही साई. व्हेरी गुड. समजलंय. शॉर्टकट. गुणाकार करत बसायचा नाही. काय कॉमन आहे ते बघायचं. इथं जर बेरीज किती म्हणलं तर इथं बेरजेचं चिन्ह द्यायचं.
फरक म्हणलं तर वजाचं चिन्ह द्यायचं. नीट काळजीपूर्वक काय करायचं आपल्याला प्रश्न वाचायचा आहे. कळलंय? कधी कधी ह्या दोन गुण्य जे आहेत ते कधी कधी कॉमन असतात, कधी कधी गुणक कॉमन असतात. म्हणजे जे सारखे असतात ते आपल्याला काय करायचंय, कंसाच्या बाहेर घ्यायचंय आणि यांची बेरीज किंवा वजाबाकी जे काय विचारलं असेल ते करायचं आणि मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे. आता बघा पुढे गुणाकार करत बसला तर तुमचा खूप वेळ जाणार, मग पुढच्या गणित सोडवायला काय होणार, आपल्याला वेळ मिळणार नाही. पुढील पैकी कोणता गुणाकार चुकीचा आहे? तिसरं गणित बघा इथं काय काय दिलंय. 2224 गुणिले 25 बरोबर. त्याच्यानंतर 1236 गुणिले 25 बरोबर. 4548 गुणिले 25 बरोबर. त्यानंतर 8684 गुणिले 25 बरोबर. 100. ओके, मी एकदा चेक करते बरोबर लिहिले का. 2224 गुणिले 25 बरोबर 55,600. इथे एक शून्य जास्त आहे बघा. 55,600. त्याच्यानंतर दुसरं 1236 गुणिले 25 बरोबर 30,900. 4548 गुणिले 25 बरोबर 1,03,700. त्याच्यानंतर 8,684 गुणिले 25 बरोबर 21,71,60,100. तर आता इथं काय विचारलंय, कोणता गुणाकार चुकीचा आहे? आता इथं काय करता येईल सांगा बरं. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे हे 5 आणि 4चा जर आपण गुणाकार करत गेलो, बघा 5 चौक 20 इथे शून्य आलेलं आहे. 6 म्हणजे 30 इथं पण शून्य आलेलं आहे. 8 म्हणजे 40 इथं पण शून्य आहे. आणि 5 चौक 20 इथं पण शून्य आहे. सगळीकडे शून्य आहे. म्हणजे पहिली स्टेप सगळ्याची काय आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. हा, आता ह्याच्यामध्ये आपण काय करायचंय, गुणाकार करून बघावं लागणार आहे आपल्याला. बरोबर. आता पटपट पटपट गुणाकार आपण करून बघू, जर पाढा पाठ असेल तर. हा, आता इथं 25 चौक 100, 25 5 25 असेल. 25 सखा किती होतात? आता आपण पूर्ण 25 ने म्हणून बघू. हा बघा, पूर्ण 25. 25 चौक 100 तर 2 शून्य आहेत, म्हणजे हे आन्सर येऊ शकतं. 25 सखा किती झाले? 25 सखा किती झाले? 25 चौक 100, 25 5 25 असेल. 25 सख 150. म्हणजे इथं जे आहे इथं काय येणार आहे बघा, 1236 गुणिले 25 करून बघा बरं गुणाकार. काय आन्सर आहे बघा बरं. आपल्याला चुकीचं उत्तर कोणतं आहे हे पाहायचं आहे. 25 सख 150, इथं आले 15 बरोबर. 25 × 75, 75 आणि 15 किती झाले? 90. परत 9, 25 जुने 50 बरोबर आहे. 50 आणि 9 59. परत आले 5, 25 एक 25 आणि 5 झाले 30. म्हणजे हा पण करेक्ट आहे. आता हा बघा बरं, 45 48 गुणिले 25, 25 8 200, 5 आले 20, 25 चौक 100, 100 आणि 20 120, 5 आले परत 12, 25 5 25 असे 125 अधिक 12 किती झाले? 137. परत इथे किती आले? 7 आणि हा 4 किती? 13. 25 चौक 100, 100 आणि 13 किती झाले? 113. आता इथे 113 आहे का? नाही. म्हणजे हे काय आहे तर चुकीचं. म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज रॉंग. आदित्य शिंदे काय करतोय? नीट करा. ठीक आहे.
आता इथे आपल्याला प्रत्यक्ष गुणाकार करून पाहावा लागलेलाच आहे. जिथं शक्य आहे तिथं ट्रिक वापरायची, जिथं नाही तिथं पटपट गुणाकार करायचा. 25चा पाठ असेल तर पटपट आपल्याला येणार आहे. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. शरयू. हा, आता पुढे पहा. चौथं 1785 गुणिले 30 अधिक 1215 गुणिले 30. करा बरं. आता परत परत 30 ट्रिक वापरा बरं. मगाची इथं 30 कॉमन आहे आणि इथं बेरजेचं चिन्ह आहे. करा बरं, काय करतायत बघू बरं. काय करायचं आपल्याला, इथं 30 कॉमन काढायचे. 1785 आणि 1215 यांची बेरीज करायची. 5 आणि 5 10, हातचाला 1, 8 9 आणि 1 10, परत हातचाला 1, 7 आणि 2 9 आणि 1 10, परत हातचाला 1 1 2 3. किती झाले? 3 त्रिक, परत ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा. 3 त्रिक 9, 1 2 3 आणि 4, 1 2 3 4. बघा बरं कोणतं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1 श्रावणी इचके. व्हेरी गुड बेटा. समजलंय? बघा त्या ट्रिकचा आपल्याला किती पटकन उपयोग होतो. आपल्या अर्ध्या मिनिटामध्ये आपलं गणित झालेलं आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. चौदा शतक गुणिले 5 शतक बरोबर किती? पटकन सांगायचं. 14चा पाढाचा पाठ असेल तर तुम्हाला ते पटकन येईल. आता इथे ऑप्शन जे दिलेले आहेत ते ऑप्शन लिहिते, मला सांगा. बघा 7,07,000 7,000 शतक आणि सर्व बरोबर असा आन्सर आहे. आता बघा 14 शतक. 14 शतक म्हणजे 14 गुणिले 100 किती झाले? 1400 बरोबर आहे. 5 शतक म्हणजे 5 गुणिले 100 म्हणजे किती झाले? 500. 14 पंचे 70 बरोबर आहे. पुढं 1 2 3 4. सांगा बरं मला, आहे का उत्तर? 3 आणि 2 5 दिलेले बरोबर आहे, म्हणजे हे आहे. आता जेव्हा 4 ऑप्शन पैकी सगळे बरोबर किंवा सगळे चूक असतात तेव्हा परत एकदा नीट पाहायचंय. सर्व बरोबर का बरं दिले, मग एकदा चेक करायचं. 700,000 बघा 700,000 म्हणजे काय? 700 गुणिले 1,000 म्हणजे परत किती झाले? 7 1 7 दिले. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 सारखं झालं हे आणि हे. 7,000 शतक 7,000 गुणिले 1 शतक. इथं पण परत 1 2 3 4 5 तेच आलं. म्हणजे पहिलं पण बरोबर आहे ऑप्शन, दुसरं पण बरोबर आहे आणि तिसरं पण बरोबर आहे. म्हणून चौथं काय म्हणायचं आपण? सर्व ऑप्शन करेक्ट. शरयू देशमुख, व्हेरी गुड. कळालंय का? जेव्हा सर्व चूक सर्व बरोबर पहिलं आणि दुसरं बरोबर, तेव्हा आपण थोडस काळजीपूर्वक बघायचं की खरंच सगळे बरोबर आहेत का. लगेच इथं पाहिलं इथं दिसलं म्हणून लगेच आपण 1ला गोल केलं, बरोबर आहे. मग असं करायचं नाही. मग जेव्हा सगळे बरोबर असा आन्सर एखादा असेल तेव्हा सगळे करून बघायचे. ओके, पुढे 6. ती सोपं आहे. काय करणार? तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला सांगितलंय ज्या 2 गुणाकारामध्ये जर 0 असेल तर उत्तर 0 येतं. इथं 0 आहे का नाही? गुणाकार करत बसायची गरजच नाही आपल्याला. म्हणजे आन्सर किती येणार ह्याचं? 0. कितीही मोठी संख्या असू दे त्याला गुणिले 0 असेल तर आन्सर काय येतं? 0. म्हणजे ऑप्शन नंबर किती आहे? 3 इज द
करेक्ट आन्सर. बघा किती वेळ लागला, फक्त 2 सेकंद. हो की नाही, आपल्याला कारण माहिती आहे, आपण करत बसायचं नाही. हा ठीक आहे, पुढे 7वं. पहा इथं काय दिले, एक संख्या दिली आहे, एक स्टार दिलेला आहे, गुणिले 87. उत्तर पण दिलेलं आहे, बरोबर आहे. तर इथं कोणती संख्या असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. मग आता काय करता येईल, पहा ही संख्या मला माहित नाहीये, त्याला गुणिले 87 केलेलं आहे, बरोबर आहे ना. आता उत्तर पण दिलेलं आहे, बरोबर. मग आता अशा वेळेस तुम्हाला मगाशी मी सांगितलं होतं की 2 संख्यांचा गुणाकार करत असताना हा इथं ह्या 7ने गुणायचं. 7च्या पाड्यामध्ये एकक स्थानी 8 केव्हा येतात, 7 एक 7, 7 दुणे 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28. 7 चौक 28 म्हणजे एकक स्थानी 8. इथे एकक स्थानी 8 आलीच का नाही, कितीने गुणल्यावर 4 ने गुणल्यावर. मग आपण इथे 4 घेऊन बघायचं आणि गुणाकार करायचा. आपला गुणाकार हा येतो का ते पाहायचं आपल्याला, हो की नाही. एकदम सोपी पद्धती आहे. आता इथे बघा 2 दिले, ऑप्शन मध्ये काय काय दिलं बघा. पहिल्या ऑप्शन मध्ये 2 दिलेलं आहे, दुसऱ्या ऑप्शन मध्ये 4 दिलेलं आहे, तिसऱ्या ऑप्शन मध्ये 6 दिलं आहे आणि चौथ्या ऑप्शन मध्ये 8 दिलेलं आहे, बरोबर आहे. आता जर मी इथे 2 घेतले, 7 दुणे 14 म्हणजे एकक स्थानी 4 पाहिजे, इथे 4 आहे का, नाही. इथं जर मी 4 घेतले तर 7 चौक 28, एकक स्थानी 8 येणार आहे. आपल्याला सगळं करायची गरज लागली काय इथं, तर नाही, बरोबर आहे ना. म्हणजे मग आता इथं ऑप्शन नंबर काय येईल, ऑप्शन नंबर किती येईल नीट सांगा, किती घेतल्यावर येईल ऑप्शन नंबर. इथे मी किती घेतले, 4. 4 7 28 म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. नीट पहा. आदित्य व्हेरी गुड. नीट लक्षात येते का तुम्हाला, शेवटचा अंक आपल्याला काढायचा आहे, त्याच्यापैकी एक एक घेऊन बघायचं. शेवटचा जो अंक आहे, आता समजा मी अगोदर 2 घेतले असते इथं, 7 दुणे इथं 14 पाहिजे, इथं 4 आहेत का, नाहीये, बरोबर आहे. मग 4 घेतले, 4 7 28, 8 आहेत. 6 घेऊन बघू, 6 7 42, इथं 2 नाहीयेत. 8 घेतले, 7 8 56, 6 पण नाही, 8च आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. कळालंय का. तर आज आपले किती गणित झाले, 10.2 मधले 7 गणित झालेले आहेत. आपली वेळ संपत आलेली आहे. 8 9 आणि 10 हे 3 गणित तुम्ही घरी करायचे आहेत, ट्राय करायचं आहे. नेहमी आपण काही स्कूल फिडिंग आता हळूहळू आपण बंद करणार आहोत, तेव्हा मी समजून सांगायचं मग तुम्ही लिहायचं. तर थोडेसे 2-3 गणित तुम्हाला करायचे आहेत. ओके, आता काय करा, तुम्ही तुमचे जे माईक आहेत ते अनम्यूट करा. अनम्यूट करा माईक, म्हणजे मग काय तुम्हाला डाऊट असतील. अनम्यूट करा. केले का अनम्यूट सगळ्यांनी. हो. मॅडम आदित्य, हा आपण ते एकक स्थान जर तुम्ही 8 पाहिला, मग आता 4च्या पाड्यात 8 एकक स्थानी येतो, म्हणून 4 घेतलं, मग 2च्या पाड्यात पण एकक स्थानी 8 येतो. पण केव्हा येतो, इथं 7 आहे की नाही, 7व्या स्थानी पाहिजे आपल्याला, हो की नाही. 2च्या पाड्यात केव्हा येतो,
एक चौक आहे फक्त 7 संख्या की नाही ती पण बघायची आपल्याला. तर 7 आहे तर 7 कोणत्या संख्येला गुणल्यावर बघा 7 आणि 2 गुणल्यावर बघायचं की नाही. हलवू नकोस मोबाईल. मल्टिप्लाय केल्यावर कोणती येते ते बघायचं आपल्याला. क्लिअर झालं बाळा. माझा आवाज येतोय ना. येस. आजचा क्लास आपला कळालाय सगळ्यांना व्यवस्थित. हो. 3 गणित तुम्ही करणार आहात. झाली माझी. आहे सगळ्यांनी. ओके ओके. ओके मॅम. बाय बाय मॅम. बाय.